म्हणाल की बेळकोणीकर तुम्ही घेतलेला जो निर्णय होता तो योग्यच होता असं तुम्ही मला नक्कीच म्हणताल. मी तुम्हाला सांगतो, सध्या माझ्या कुटुंबियांची जी सदस्यांची आरोग्याची जी समस्या आहे अतिशय गंभीर आहे. माझ्या वडील भावाच्या दोन्ही किडन्या फेल झालेल्या आहेत, स्पष्ट सांगतो. तो मरणासन्न अवस्थेमध्ये आहे. आईचं ऑपरेशन झालेलं आहे, डोळ्याचं ऑपरेशन झालंय, वडिलाला डोळ्याला एका दिसत नाही. प्रवीणची मिसेस हॉस्पिटलला आहे, मोठा भावाचा मुलगा हॉस्पिटलला आहे, मोठी वहिनी देखील हॉस्पिटलला आहे. त्या अवस्थेत देखील मी तुमच्याशी संवाद साधायला आलेलो आहे. एक लक्षात घ्या, माझी एकच विनंती होती, ही जर संधी गमावली तर 5 वर्ष माझ्या धर्माबादच्या नागरिकांना भोग भोगावे लागतील. म्हणून मी तुमच्याशी संवाद साधायला आलेलो बंधनो. माझा कुठलाच या ठिकाणी स्वार्थ नाही हे देखील मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. अरे मी सांगतो, संकट खूप आली, तुमच्या सारख्यांचं प्रेम मला मिळालं. आयुष्यामध्ये मी काही कमावलं नाही, पण तुमचं जे मला प्रेम निवडणुकीपूर्वी मिळालं ते मी आयुष्यात मी विसरू शकत नाही. साष्टांग दंडवत मी तुमच्या चरणी आज घालायला या ठिकाणी वाय बांधलेलं. लक्षात घ्या, किनारों से ये नाखुदा मुझे नावाडी, किनारों से ये नाखुदा मुझे दूर ही रखना, वहां ले चलो जहां तुफान उठने वाला है असं म्हणणारा मी हा कार्यकर्ता सामान्य बेळकोणीकर तुमच्या समोर उभा आहे. जितनी दुनिया मजाक उड़ाती है, जितनी दुनिया मजाक उड़ाती है उतनी तकदीर जगमगाती है. रब को मानने वालों की तकदीर पल में बदल जाती है. यावर विश्वास करणारा कार्यकर्ता आहे. लक्षात घ्या, www.deathclock म्हणून नावाचं एक वेबसाईट आहे, www.deathclock.com. या क्लॉकमध्ये तो तुम्ही तुमचं वय, नाव, तुमच्या सवयी, व्यसनं टाकली तर तुमचा मृत्यूचा दिनांक त्या ठिकाणी येतो. जरूर पहा आणि काळ, काम, वेग पाहून जीवन जगा. ते देखील मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. गोरठेकर म्हणाले, तुमच्या जागा पाडू पण माझ्या मायबाप जनतेच्या हातामध्ये आहे झाडू, तुम्हालाच गाडू, बाकी काय करणार आहे. पण मी एक सांगतो, गोरठेकर विरुद्ध अशोकराव चव्हाण कंपॅरिझन करा. अहो त्याला विजन आहे. गोरठेकर डिस्ट्रक्टिव्ह फोर्स, अशोकराव चव्हाण कन्स्ट्रक्टिव्ह फोर्स. यांना विजन आहे, त्यांना तर काही विजनच नाही. हा माणूस कसा आहे माहितीये का, फॅक्स आलाय म्हणजे बसायला सांग म्हणणारा माणूस आहे. याच्याशी काय करणार आपण. तुम्हाला एक घटना सांग. मगाशी मी मुंबईला गेलो होतो खारघरला, आणि मी महत्वाची गोष्ट सांगतो, ही पोलीस प्रशासनाने रेकॉर्ड केली तर हरकत नाही. मी खारघरला मुंबईला गेलो होतो. प्राध्यापक मित्र होता, त्याला भेटलो. त्याच्या शेजारी एक प्राध्यापक मित्र होता. म्हणाले, तुमचं नाव काय? म्हणलं, मी सुरेंद्र बेळकोणीकर. त्यांनी काय सांगितलं माहित आहे? सुरेंद्र बेळकोणीकर साहेब, तुमची सुपारी गोरठेकरनं आमच्या गावामध्ये दिलेली होती, ही गोष्ट तुम्हाला सांगितलेली आहे. म्हणजे अशा प्रकारचा नीच आणि हलकट असणारा या पक्षाच्या सोबत, राष्ट्रवादी सोबत आयुष्यात मी जाऊ शकत नाही. विकासाचा अजेंडा आहे, ब्ल्यूप्रिंट आहे. धर्माबाद शहराचा सर्वांगीण विकास करायचा आहे. आता चिठ्ठ्या भरपूर आल्या. त्यातली पहिली चिठ्ठी अशी होती की शिवराम सागरचं काय. अहो, शिवराम सागर करणारच काय वर्णित आहे, शिवराज सागर करणारच. मग म्हणले शंकर पाटलाच्या वडिलाचं नाव काय, पण आमचा देवीसिंग ठाकूर गेल्या छत्तीसगडला. आता येणार कोण आला होता छत्तीसगडला, पीसी सरकार जादूगार बरोबर आहे. कारण देवीसिंगनं पिक्चर काढलं, बापानं कमावलं, पोरानं गमावलं. ते शंकर पाटलाला लागलं, दुसरं काय मी सांगू सांगा. पण मी एवढंच सांगतो की बाळापूरच्या 4 जागा पाडा आणि या राष्ट्रवादी काँग्रेसला गाडा, हे मी तुम्हाला सांगू इच्छितो. दुसरं उदाहरण वार्ड नंबर 1 या ठिकाणी एक सट्टेबाज उभा आहे, आयपीएलचा सट्टेबाज करणारा आहे, मोंड्यातला राहणार आहे, नांदेडून येणं जाणं करणार आहे. ज्या मोंड्यातल्या व्यापारी गादीवर ज्या शंकरराव पाटलांनी करोडो रुपयाची उलाढाल केली, लक्ष्मी निर्माण केली, त्या मुद्द्यावर तो मुद्दा आज या ठिकाणी प्लट चालवत आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याला मी सांगतो की शिवराम प्रकल्प आमच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प आहे. शिवराम सागराचा प्रकल्प आमचा या जिव्हाळ्याचा प्रयत्न आहे. आपण पाहिलं असेल की धर्माबादचा शिवराम सागराचा प्रकल्प आपल्याला कुठल्या परिस्थितीमध्ये या थांबे नाही, याचा फाटूनच जागा सोडते. लक्षात घ्या, तुम्ही माझ्या नातीला बोलता खरा बोलला म्हणजे झोपण्या लक्षण त्याला लक्षात. आणि दांडीत लावलाच नाही.
रात्री रात्री काय केलं, शिवराम सागराच्या भिंती या ठिकाणी पाहिल्या. रात्री रात्री या ठिकाणी शिवराम सागरच्या भिंती पाडायचं थोडं काम या ठिकाणी केलं. प्राधान्य देऊ आम्ही या ठिकाणी स्वच्छतेला, प्राधान्य देऊ इतर स्वच्छतेला. कारण आपण पाहिलं की या शहराच्या बसा बसा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका, बसा त्यांचं नाम आहे साकार क्षेत्र. नगराध्यक्ष आहे, या शहराच्या नगराध्यक्षाला डेंग्यू झाला होता, डेंग्यू. आणि विनायक देशमुखाला या धर्माबाद शहरामध्ये डेंग्यू होतो, तर या शहराचं काय स्वच्छता करणार आहे हा मला तुम्हाला असणारा सवाल आहे. कुठे गेली घंटागाडी, कुठे गेली घंटागाडी, कुठे गेले सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश, घनकचरा व्यवस्थापन नियमावली 2000, निवडणुकीच्या तोंडावर घंटा वाजवतात. लक्षात घ्या, निवडणुकीच्या तोंडावर नाव देण्याची घाई झालेली आहे. पाळलेल्या वस्तूला, खंडाराला कैलासवासी बाबा पाटील बनाळीकरांचं नाव देतात, मच्छी मार्केटला मुसलमानाचं नाव देतात, इलेक्शन आलं की बांधलेल्या वास्तूला गोठेकराचं नाव, रस्त्याला नाव गोठेकराचं, फुलाला नाव गोठेकराचं, कचराकुंडीला नाव गोठेकराचं. पण याला माहित नाही. अरे तुम्हाला जर हा काय तमाशा आहे, हा काय मजाक आहे, त्या जनतेला, समाजाला तुम्ही मूर्ख समजता की तुमचा ठराव झाला म्हणजे काही नाव झालं अशातला भाग नाही. उद्या सत्ता येऊ द्या. अरे क्रांतिकारक थोर समाज पुरुष आहेत, हुतात्मे आहेत, त्यांची नावं कोण देणार, कशाला देणार, हा माझा तुमच्यासमोर असणारा सवाल आहे. अहो तुम्हाला बनाळीकरांचं नाव द्यायचं होतं तर मोठ्या प्रकल्पाला द्या, मोठ्या उद्योगाला द्या, त्यांचं नाव कमी करू नका. VN महाचे निघाले सब्बल 2 फोटोमध्ये धर्माबाद टाइम्सला, आणि फोटोमध्ये बापानं कमावलं, पोरानं कमावलं, दुसरं काय. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल माननीय आमदार साहेब, तुम्ही आता आमचे जे नेते आहेत काँग्रेसचे, तुम्ही आम्ही नेते आहेत, या VN साहेबांचं खरंच नीट करून टाकून द्या. तळ्यात मळ्यात नको. याचे दमी उमेदवार प्रत्येक राष्ट्रवादीच्या विरोधात उभे आहेत आणि काँग्रेसच्या विरोधात उभे आहेत. याचं सगळं नीट करा. इकडे गेलं की म्हणतो मी तुमचाच, तिकडे गेलं तर म्हणतो तुमचाच. या धुऱ्यावरल्या पाटलाचं क्लिअर करा, मग इलेक्शन बघूया आपण, काही हरकत नाही. त्याच्यामुळं मी तुम्हाला एकच सांगतो की विकासासाठी आपण पाहिलं असेल की या राष्ट्रवादीच्या नगरपालिकेच्या कार्यामध्ये संस्थेला स्वच्छतेचं काम देऊन मलिदा खाणारी ही अवलाद आहे. स्वच्छता, दिवाबत्ती यांना आम्ही प्राधान्य देणार आहोत. आपण जर यांच्या काळामध्ये पाहिलं, कावीळग्रस्तांची संख्या पहा, साथीच्या आजाराची, मलेरियाची आपण जर संख्या पाहिली तर आपल्याला लक्षात येईल. मधमाशाचं जसं पोळं असतं तसे डासांचे थवे आपल्याला घराघरामध्ये सायंकाळी या ठिकाणी देणार. स्वच्छ पाणी पुरवठा करणार. आपल्याला माहित आहे या शहराचा सर्वात पाणी पुरवठ्याचा प्रश्न जर कुठला असेल तो हुतात्मा स्मारक, टीचर कॉलनी, रामनगर आणि महादेव मंदिर, रोकडा हनुमान आणि त्या ठिकाणची असणारा दर्ग्याचा भाग. या ठिकाणी तर मी अभिवचन देतो माझ्या पक्षाच्या वतीनं या परिसराला स्वतंत्र पाण्याची टाकी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, हे देखील अभिवचन मी आपल्याला देऊ इच्छितो. पाण्यासाठी 5 वर्ष भटकावं लागणार नाही. एवढंच नव्हे